Hello student, good evening. Okay, today we are going to learn English and talk English, speak English, always speaking English. किती वर्ब लिहिले 10. एव्हरी डे 10 वर्ब्स यू हॅव टू राईट. बरोबर सांगितलं होतं ना, आय हॅव टोल्ड यू. बरोबर. आणि आज आपण साधे साधे वाक्य बघणार आहोत, म्हणजे म्हणी पण आहेत त्याच्यात 2. आता आपण म्हणतो, वा वा तू काय शब्द बोलला, दुधात साखर पडेल, नाही का. 9 days वंडर. 9 days वंडर म्हणजे काय, 9 दिवस नव्याचे असं राहतं. 9 दिवस नव्याचे. अंथरूण पाहून पाय पसरा. काय होईल, कट युअर कोट्स अकॉर्डिंग टू युअर क्लोथ्स. आहे का नाही. म्हणजे अशा प्रकारच्या इंग्लिशमध्ये 2-3 म्हणी आहेत. दररोज थोडं थोडं, थेंबे थेंबे तळे साचे. 1 by 1 you will get 100 marks in English, also as well as mathematics, as well as science. ओके. मग आता पहिलं जे वाक्य आहे, पहिलं जे बघा, कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ. हे ट्रू आहे का फॉल्स आहे तुम्ही सांगायचं. बरोबर. हे काय आहे, ट्रू आहे का फॉल्स. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लोथ्स. हे ट्रू आहे की फॉल्स, म्हणजे खरं का खोटं आहे, चूक का बरोबर, सत्य की असत्य असं. बरोबर. दुसरं वाक्य बघा, मे गॉड ब्लेस युअर वर्ड्स. मे गॉड ब्लेस युअर वर्ड्स. त्याच्यात असं आहे, प्रत्यक्षात काय, परमेश्वर तुझे कल्याण करो असं नाही. दुधात साखर पडो. आता इथं साखर पण नाही, दूध पण नाही, तरीसुद्धा तू असं बोलला म्हणजे दुधात साखर पडो. वा वा चांगलं झालं. ट्रू आहे का फॉल्स आहे हे तुम्ही सांगायचं. तिसरं वाक्य जे आहे हे अत्यंत सोपं आहे. आता इथे काही नाव ठेवलं तरी चालेल, इथे भूतकाळ ठेवला तर चालेल, इज वाज. वेअर नाही चालणार, कारण हे प्लुरल नाही आहे, हे काय आहे, सिंग्युलर आहे, तृतीय पुरुष एकवचनी, म्हणजे हेल्पिंग वर्ब. हे हेल्पिंग वर्ब आहे. राम इज डॅश डॅश विथ यू. राम इज विथ यू. काय येईल, कंसात दिलं इन ब्रॅकेट, अँग्री क्राय. मग अँग्री क्राय, राम इज क्राय विथ यू नाही येणार, ते बरोबर नाही. राम इज अँग्री विथ यू येईल. काय येईल, अँग्री विथ यू. राम इज अँग्री विथ यू, हे पहिलं येईल. बरोबर. आता पील डॅश द ऑरेंज. आपण PEEL पील काय म्हणतो, अरे ते लहान मुलगा आहे, त्याला संत्री दिली. बरोबर. ऑरेंज दिलं आहे, संत्री दिलं आहे, तर पील डॅश द ऑरेंज. OFF येईल की OF येईल, पील ऑफ द ऑरेंज. OF नाही येणार, पील OF येईल, म्हणजे पील ऑफ द ऑरेंज, म्हणजे संत्री सोडून द्या. बरोबर की नाही, संत्री सोडून द्या. आता हे बघा, 5वा दिला आहे, डीड यू से समथिंग. डीड यू से समथिंग हा तुम्हाला SW आहे. याचं मराठीत अनुवाद करायचं आहे. शेवटी 3 मार्काला का 4 मार्काला का 5 मार्काला 10वीला 12वीला मराठी ट्रान्सलेट येतं. ह्या वाक्यावरून तुम्हाला चांगल्या प्रकारे तिथं भविष्यकाळ असेल, भूतकाळ असेल, वर्तमान काळ असेल, चालू वर्तमान काळ असेल, चालू भूतकाळ असेल, चालू भविष्यकाळ असेल, आपण पाहिलेलं आहे त्याची वेगवेगळ्या प्रकारची सब टेन्सेस. बरोबर. मग डीड यू से समथिंग. समथिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे, से म्हणजे काय, डीड डूचा भूतकाळ आहे नाही का, यू म्हणजे तू. तर हे मराठीत अनुवाद करायचा,
हे HW आहे तुम्हाला. आता या ठिकाणी 6वं आहे स्प्रेड द बेड डॅश डॅश. मग काय होईल? स्प्रेड द बेड. बेड म्हणजे बेड काय आपण स्प्रेड करतो असं करतो का? प्रत्यक्षात अर्थ तसा नाही. स्प्रेड द बेड. आता इथं सीट येईल का सीड येईल? बेडशीट. शीट तर ते शीट म्हणजे पेपर आहे, आपल्याला माहिती आहे. एक शीट पेपर आहे. शीट दे रे ते प्रॅक्टिकलला आपण शीट घेतो ते पेपर आहे ते. मग इथं काय येईल? स्प्रेड द बेड म्हणजे सीड येईल. ही सीड ACHEED ACHEED. बेडशीट म्हणजे स्प्रेड द बेडशीट. काय करा? अंथरूण तयार करा. प्रत्यक्षात बिछाना चादर आहे की नाही. मग आता या ठिकाणी वेगळे ओरली सांगतो मी तुम्हाला. आय वूड लाईक टू से. लिहून घ्या. आय वूड लाईक टू से. याचा अर्थ काय होतो मराठी? आय वूड लाईक टू से. मला असं सांगावं असं वाटतं. आय वूड लाईक टू से. आय विल हॅव टू से. मला सांगायचं आहे. आय विल हॅव बीन. काय? आय विल हॅव बीन रनिंग सम डिस्टन्स. बघा याचं पण तुम्हाला वाक्यरचना करता आली पाहिजे. आय विल हॅव बीन रनिंग सम डिस्टन्स. हा भविष्यकाळ आहे, फ्युचर टेन्स आहे. आणि मग हा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस आहे का फ्युचर परफेक्ट आहे हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. तर तुम्ही घरी पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्टची 3 वाक्ये तयार करा. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची व्हर्ब सांगितली दररोज 10 वेगवेगळे. तर पास्ट परफेक्ट, प्रेझेंट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्टची 3 वाक्ये तयार करा. ओके, थँक्यू, बाय, गुड.